विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. मी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर प्रवीण गुलाबराव बाबर, दूरशिक्षण केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. मित्र हो, आज आपण एक अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. तो विषय MA भाग 1 सत्र 2 या सत्रासाठी अभ्यासक्रमासाठी आहे. या विषयाचं नाव आहे वित्तीय बाजार आणि संस्था. मित्र हो, या वित्तीय बाजार आणि संस्थांमधील जो अतिशय महत्त्वाचा घटक आहे तो घटक म्हणजे एक्झिम बँक, याला आपण आयात निर्यात बँक असं म्हणतो. या घटकावर आज आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. ही चर्चा करत असताना मित्र हो, दूरशिक्षण केंद्रामार्फत तयार करण्यात आलेलं स्वयं अध्ययन साहित्य, या साहित्याचा आधार घेण्यात आलेला आहे. मित्र हो, एक्झिम बँक याला आपण आयात निर्यात बँक असं म्हणतो. या आयात निर्यात बँकेची सविस्तर चर्चा आज आपण या व्याख्यानामध्ये करणार आहोत. तर मित्र हो, अर्थव्यवस्थेची निर्यात वृद्धी करणे व देशाच्या वाढत्या आयातीसाठी वित्तपुरवठ्याची गरज भागवणे हे त्याची तीव्रता अधिक स्पष्ट होऊ लागली आणि जबाबदारी एखाद्या संस्थेवर असावी अशा उद्देशाने जानेवारी 1982 मध्ये आयात निर्यात बँकेची स्थापना करण्यात आली. मित्र हो, या बँकेचे भारतीय औद्योगिक विकास बँकेच्या आंतरराष्ट्रीय वित्त सहाय्याच्या विभागाचे व्यवस्थापन बघण्यास सुरुवात करण्यात आली आणि भारतीय निर्यात आयात बँक कायदा 1981 नुसार ही बँक भारतामध्ये किंवा भारताबाहेर स्वतः किंवा भारतातील किंवा भारताबाहेरील बँकांच्या मदतीने कर्ज मंजूर करू शकते. मित्र हो, या एक्झिम बँकेचं भांडवल आहे. या भांडवलाविषयी आपण चर्चा करणार आहोत. या भाग भांडवल या बँकेचं अधिकृत भाग भांडवल हे 200 कोटी रुपये व 100 कोटी जमा भाग भांडवल इत्यादी भाग भांडवलावर ही बँक भारत सरकारची संपूर्ण मालकी असते. ही बँक केंद्र सरकारकडून व रिझर्व्ह बँकेकडून निधीची मागणी करू शकते. तर मित्र हो, या बँकेने आयात निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले आणि देशाचा आर्थिक कणा सांभाळण्यासाठी ही बँक अतिशय मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत होती आणि प्रयत्न केल्याचे आपणास दिसून येतात. या साठी लागणारं जे भांडवल आहे, या भांडवलाचा मागणी किंवा पुरवठा ही बँक किंवा जी संस्था आहे ही RBI कडून तसेच केंद्र सरकारकडूनही भांडवलाची मागणी करत होती. तर हो, यानंतर आपण या बँकेची काही उद्दिष्ट आहेत त्या उद्दिष्टांची सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. तर पहिलं उद्दिष्ट आहे ते म्हणजे निर्यात आणि आयात क्षेत्रामध्ये गुंतलेल्या संस्थांना आर्थिक व तांत्रिक आणि प्रशासकीय सहाय्य करणे. मित्र हो, हे पहिलं महत्त्वाचं उद्दिष्ट या एक्झिम बँकेचं होतं. ते म्हणजे या क्षेत्रात ज्या बँका कार्यरत आहेत त्या बँकांना प्रमुख मदत करणे आणि त्यांच्या आर्थिक समस्या सोडवणं हे महत्त्वाचं कार्य या बँकेचं महत्त्वाचं उद्दिष्ट या बँकेचं होतं. दुसरं महत्त्वाचं उद्दिष्ट ते म्हणजे निर्यातीमध्ये गुंतलेल्या विविध संस्थांचे नियोजन, प्रवर्तन व विकास करून त्यांना वित्तीय मदत करणे, हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट होतं. तिसरं महत्त्वाचं उद्दिष्ट होतं ते म्हणजे परकीय व्यापार, म्हणजेच परदेशामध्ये व्यापार विकासासंबंधी आर्थिक संशोधन करणे आणि संशोधनातून पाहणी करणे, नवीन तंत्रज्ञानाचा वापर, वित्तविषयक वापर याचा अभ्यास करून देशातील ज्या निर्यातक्षम उद्योग आहेत या निर्यातक्षम उद्योगांना प्रेरणा देण्यासाठी ही संस्था मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत होती आणि या संस्थेमार्फत नवनवीन संशोधन, त्याचबरोबर तंत्रज्ञान, भांडवलविषयक मदत, या मदतीचा आढावा या बँकेमार्फत घेणं हे महत्त्वाचं उद्दिष्ट आपल्याला दिसून येतं. मित्र हो, आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या कार्यक्षेत्रामध्ये संबंधी कर्ज पुरवठा आणि
बाजारविषयक माहिती एकत्रित करणे हे महत्त्वाचं उद्दिष्ट या एक्झिम बँकेचं असल्याचं आपणास दिसून येतं. तर हो, यानंतर आपण एक्झिम बँकेची जी प्रमुख कार्ये आहेत त्या प्रमुख कार्यांची चर्चा आपण करणार आहोत. मित्र हो, पहिलं जे कार्य आहे ते म्हणजे वित्तीय मदत. वस्तू व सेवांच्या आयात निर्यातीस बँकेकडून वित्तीय मदत केली जाते. अशा प्रकारची मदत भारतातील आयात निर्यातदारांनाच केली जाते असे नाही, तर इतर कामी विकसित देश आहेत त्यांनाही ही मदत केली जाते. हे महत्त्वाचं एक्झिम बँकेचं कार्य आहे. त्यानंतरचं दुसरं कार्य आहे संयुक्त प्रकल्प. भारतीय कंपन्यांनी संयुक्त प्रकल्प परदेशात सुरू केले आहेत. प्रामुख्याने नेपाळ, बांगलादेश, दक्षिण पूर्व आशिया देश, पश्चिम आशियाई आखाती देश व आफ्रिका यासारख्या ठिकाणी सुरू केले आहेत. या प्रकल्पांना एक्झिम भारतीय चलनामध्ये किंवा त्यांच्या चलनामध्ये वित्तीय पुरवठा करण्याचे काम बँक करत असते. यानंतरचे महत्त्वाचं कार्य आहे ते म्हणजे एक्झिम बँक प्रकल्प सेवा पुरवण्याचंही महत्त्वाचं कार्य करते. या सेवेमध्ये या व्यवहारात आयात निर्यात कंपन्यांचे भाग, तृणपत्रे व रोख्यांची हमी यांचा समावेश असतो. या कंपन्यांच्या गुंतवणुकीमध्ये जोखीम प्रमाण अधिक असल्याने बाजारात विक्रीस काढलेल्या आर्थिक घटकांना सहकार्य करण्याची गरज असते. ती गरज पूर्ण करण्याचे काम ही बँक करत असते. मित्र, चौथं महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे प्रशासकीय व तांत्रिक मदत करणे. फक्त आयात निर्यात क्षेत्रात काम करणाऱ्या, उत्पादन करणाऱ्या उद्योगांना काही अडचणी येत असतात. त्या सोडवण्यासाठी एक्झिम बँक कायम प्रयत्न करत असते. उदाहरणार्थ, आंतरराष्ट्रीय बाजारात व्यापार करत असताना स्पर्धा शक्ती कमतरता असते. अशा वेळी आर्थिक मदतीबरोबरच तांत्रिक आणि प्रशासकीय सहकार्य केले जाते. एक्झिम बँकेचे हे प्रमुख जे आर्थिक व्यवहार आहेत त्या आर्थिक व्यवहारांची चर्चा आपण पुढील प्रमाणे. तर मित्र हो, यामध्ये पहिल्यांदा आहेत भारतीय कंपन्यांना वित्तीय मदत करणे. भारतामध्ये ज्या वित्तीय कंपन्या आहेत त्यांना वित्तीय स्वरूपातली मदत करण्याचं महत्त्वाचं कार्य या बँकेमार्फत केले जातं. भारतातील वस्तू आयात केलेल्या देश भारताचे भविष्यकाळ देणे लागते. मित्र हो, भारतातील ज्या वस्तू आयात केलेले जे देश आहेत ते भारतात भविष्य काळात त्यांचे देणे लागते. त्यामुळेच भारताच्या निर्यातीत वाढ होण्यास मदत होते. परंतु असे उत्पादन संस्थाजवळील भांडवलातून अशी उपलब्ध सुविधा करू देऊ शकत नाही. अशा वेळी एक्झिम बँक वित्तीय मदत करण्यास तयार असते. भारतीय कंपन्या इतर देशात गुंतवणूक प्रकल्प उभारण्यामध्ये भाग घेतात. असा सहभाग काही समभाग विकत घेऊनही केला जातो. तसेच यंत्रसामुग्रीची उभारणी करून अशा प्रकल्पांना मदत केली जाते. अशा प्रकारे एक्झिम बँक भारतीय कंपन्यांना विदेशात गुंतवणूक करण्यास मदत करून बहुमोल सहकार्य करत असते. त्याचबरोबर दुसरं जे महत्त्वाचं जे कार्य आहे ते म्हणजे विदेशी शासन कंपन्या आणि वित्तीय संस्थांना मदत करणे. यामध्ये मित्र हो, भारतीय भांडवली वस्तू आयात निर्यात करणाऱ्या ज्या विदेशी कंपन्या, सरकार यांनाही काही भांडवलाची गरज असते. अशा वेळी एक्झिम बँक त्यांना आर्थिक मदत करणार. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्याख्यानामध्ये आपण एक्झिम बँक म्हणजेच आयात निर्यात बँक या संकल्पनेवरती सविस्तर चर्चा केलेली आहे. या चर्चेबरोबरच आपण या चर्चेमध्ये जे महत्त्वाचे जे मुद्दे चर्चेत घेतलेले आहेत त्याची चर्चा आपण आता थोडक्यात करूयात. सुरुवातीला यामध्ये आपण प्रस्तावना घेतली, त्यानंतर भाग भांडवलाच्या संदर्भात एक्झिम बँकेच्या चर्चा केली. त्याचबरोबर एक्झिम बँकेची जी महत्त्वाची उद्दिष्ट आहेत त्या उद्दिष्टांच्यावर सविस्तरपणे चर्चा केली. त्याचबरोबर एक्झिम बँकेची जी महत्त्वाची कार्ये आहेत त्या कार्यांचाही सविस्तर आढावा घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर एक्झिम बँक ही भारतीय विदेशी कंपन्यांना कशी मदत करते, तसेच विदेशातील शासन किंवा कंपन्यांना वित्तीय सहाय्य किंवा मदत कशी करते याचा सविस्तरपणे अभ्यास आज या लेक्चरमध्ये आपण केलेला आहे.
तर मित्र हो, आज आपण इथेच थांबूयात. धन्यवाद. आपल्याला अधिक काही माहिती हवी असेल, आपल्याला अधिक काही संपर्क करायचा असेल तर आपण आमच्या दूरशिक्षण केंद्राशी संपर्क साधू शकता. आमचा दूरशिक्षण केंद्राचा संपर्क क्रमांक आहे 0231 269 41 71. मित्र हो, तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. आमचा ईमेल ID आहे cde@unishivaji.ac.in. या ईमेलवर तुम्ही आम्हाला थेट संपर्क साधू शकता. जर विषयाच्या संदर्भात आपणास आणखी काही अडचण असेल तर तुम्ही मला पर्सनलीही वैयक्तिकही संपर्क साधू शकता. माझा ईमेल ID आपणास मी देतो आहे. माझा ईमेल ID आहे pgbeco@gmail.com. या ईमेल ID वर तुम्ही मला थेट संपर्क साधू शकता. धन्यवाद.